बघ हे काय आहे, यांखेरीज, यांखेरीज. तुला जसं वाचताना उच्चार करताना अवघड जर जात असेल ना तर तू अशा पद्धतीने वाच. मी शब्द फोडून दिलेले आहेत. यांखेरीज, यांखेरीज. दुसरा शब्द काय आहे, यांमुळे. वाचताना तू वाचू शकतेस यांमुळे, यांमुळे. बरोबर. तिसरा काय आहे, यांवर, यांवर. अशा पद्धतीने शब्द फोडले जेणेकरून तुला उच्चार करताना सोपं जाईल. बरोबर. यांवर असं वाचायचं. हा काय आहे तिसरा शब्द. यांवर झाल्यानंतर काय आहे, हिंसाचार, हिंसाचार इथं म्हणू शकतेस. नंतर काय आहे, कांक्ष, कांक्ष असं बोलायचं, कांक्ष. पाचवं काय आहे, कांक्ष नंतर काय आहे, सांक्ष. कांक्षचा सेम, कांक्षचा आपण उच्चार जसा केला ना कांक्ष, तसं सांक्ष. म्हणजे इथं केच्या ऐवजी काय येईल, यस येईल. बरोबर. मग तो काय होईल, सांक्ष. अशा पद्धतीने तू उच्चार करू शकतेस. त्यानंतर काय आहे, माध्यमांवर, माध्यमांवर. वाचताना असं वाचायचं, माध्यमांवर. तुला उच्चार करायला अवघड जातोय ना, मग माध्यमांवर असं बोलायचं. नंतर काय आहे, माध्यमांवर झाल्यानंतर माध्यमांमध्ये, माध्यमांमध्ये. वाचताना वाचणारेस तू माध्यमांमध्ये. बरोबर. अशा शब्दाची फोड करायची शब्दांची आणि तो उच्चार करायचा. असं शब्दांची फोड केली ना आपल्याला वाचायला सोपं जातं ते. माध्यमांमध्ये. आता नंतर काय आहे, स्त्रियांमध्ये, स्त्रियांमध्ये. मग वाचताना तू वाचू शकते स्त्रियांमध्ये, स्त्रियांमध्ये. बरोबर. स्त्रियांमध्ये झाल्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे बदलांमधून, बदलांमधून. हा काय आहे, विटंबना. नंतरचे शब्द बघ काय आहेत, कच्छ. कच्छ तू कसा वाचणार, सेम जसं कच्छ म्हणते तसं शब्दांची फोड केली, क आणि च ला छ जोडलेला आहे. बोलताना बोलणार कच्छ. नंतर काय आहे, खानक्वा. खान आणि कला व, खानक्वा. खान क्वा असं उच्चार त्याचा होतोय, खान क्वा असं. त्यानंतर काय आहे, खाद्वाव. नंतर आहे खाद्वाव, खाद्वाव असा उच्चार करायचा, खाद्वाव. नंतर काय आहे, हा शब्द मला समजला नाही, रखवेकर आहे की स्क्वेकर आहे. तू जे लिहून मला जे पाठवलं होतं त्यामध्ये र ला स आहे का स ला र काय आहे ते समजलं नाही. पण मी काय लिहिलेलं आहे, खुवेकर, रखवेकर. वाचताना तू वाचायचं रखवेकर. त्यानंतर काय आहे, स्लीकर, स्लीकर, स्लीकर असं बोलायचं त्याला. नंतर काय आहे, मस्कली, मस्कली, मस्कली. म्हणताना काय म्हणणार आहेस तू, मस्कली असा उच्चार या शब्दाचा होतो. नंतर काय आहे, हा शब्द काय आहे, पदाक, पथदाक. म्हणताना पथदाक असं म्हणायचं त्याला, पथदाक. त्यानंतर काय आहे, कै, कै, कै. नंतर काय आहे, गै, सॉरी याला ग ला य जोडलेला नाही, मग काय म्हणणार इथं, क ला य जोडलेला आहे, य. मग कै. मग आता ग जोडलाय, मग गै असा उच्चार त्याचा होतो. बऱ्यापैकी हे शब्द मी तुला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तुला नक्कीच याचा उपयोग होईल. आणि बाकीचे जे शब्द राहिले ते बघ, जे सोपे आहेत ते तर असे सहज वाचून होतात, तुला ते येतीलच सगळे. आपण कच्छ, खानक्वा, नागरिकत्व, संज्ञेचा स्क्वेअर, खाद्वाव, स्कॅर, स्क्ली, रखवेकर, लेट्स, बर्ड्स, प्रत्येक, कित्येक, स्क्लीकर, मस्कली, मंच, पथदाक, पथदाक बोलायचं ह्याला, पथदाक. याचा उच्चार आपण पाहिलेला आहे. घटकांद्वारे, कायद्याद्वारे, संख्येने, कै,
तज्ज्ञांच्या क गै उद्ध्वस्त ध्येय वर्चस्व निम्न. बरोबर. अशा पद्धतीने तू उच्चार करू शकतेस या शब्दांचा. मी थोडक्यात तुला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप सो तुला त्याचा नक्की उपयोग होईल. तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि मला त्याचा रिप्लाय नक्की कळव की तुला त्याचा उपयोग नक्की झाला की नाही झाला. थँक्यू.